मित्रांनो, आपण शिन्नरला आलो आणि ही आपली सासूरवाडी आणि हे आपल्या सासऱ्याचं घर आहे. सोनी मधी बसेल. चला सोनीला दाखवतो तुम्हाला. अरे बा, आम्ही आता इथं बसलोय आणि आता घरी जाणार आहे बरं का. हे सोनीच्या बापाचं घर आहे कोणतं. आणि हे बा, गरीब माणसं आहे आणि गरीबाचीच पुरी चांगल्या राहते बरं का. मला हा आलेला अनुभव आहे. बरेचसे जण मोठ्याच्या नादी लागून आता ते तुम्हाला बोलल्यात, मजा नाही. नंतर बोलवतो घरी गेल्यावर. पुढचंही दाखवतो ना सासूरवाडी कशी काय. तर मित्रांनो, 2002 मध्ये आपलं लग्न झालं. त्यावेळेस इथे एक कुटुंब राहत होतं, ते गेलं. आणि ही आपली सासूरवाडी गरीब लोक आहे. हे बा, बघू शकतात पत्र्याचे घर आहे. इथं पण आपण 1 वर्षभर राहिलो. माया काही पुरी इथंच झाल्यात. हे बा, आणि इथून तिकडं सासऱ्यानं घर बांधलंय. हे बा, पत्र्याचं तसंच आहे. म्हणजे गरिबाच्या पुरी करा, गरिबाच्या पुरी खानदानी असतात. आणि लक्षात घ्या, आधी कमेंट करायच्या आधी मी काय बोलतोय लक्षात घ्या. खरंच गरिबाच्या पुरी धोका देते नाही. मी म्हणत नाही मोठ्याल्यांचं नाव ठेवतो, पण आपल्याला खानदानी भेटली गरिबाची. हे बा, अशा घरातून सोनीला नेले. आज ती 10 एकरची बागायतदारीने, 4 विहिरी, टेन्शन नाही, बॉलिवूड फिरती. कोणचं नशीब कवा बदलेन. मी पुरीला नाव ठेवीत नाही, कान खोलून ऐकायचं, नाही तर मग आपल्या इतकं वाईट नाही. विषय नीट ऐकायचा. म्हणून गरिबाची जरी मुलगी केली तरी टेन्शन घ्यायचं नाही. लेकरू चांगलं पाहिजे म्हणून गरिबाची म्हणून करायचं नाही. आणि काय काय तर लय उतरतील. भाई, गरिबाची पोर केली, महाग मोठी माणसं येणार आहे, हल्ला लग्न धर, त्यांना जमीन वापायची, हल्ला धर, गुलाबजाम घाल. त्याच्यावरून काय काय गरिबाच्या पुरी करते नाही. मोठाले माणसं आहे ना. अरे ते 1 दिवस खदड येणार आहे, दुसऱ्या दिवशी तो काय. आयुष्याचा साथीदार चांगला निवड. आयुष्य कधीच धोका देणार नाही आणि आयुष्य भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. चला परत सासूरवाडी ती बाकीचे घरं दाखव. तर बघा, हे असे आहे गरीब आपली सासूरवाडी बरं का. आणि खरंच गरीब माणसाला माणुसकी असते ही प्रत्येकाला माहिती आहे. आणि राग येऊन द्यायचा नाही. मोठ्या घरची असाना फक्त पोरगी खानदानी पाहिजे. मोठ्या घरची लहान घरची तिंदा पळून जाईल, मग त्याच्या लग्नाला ते मंत्री आशीर्वाद द्यायला, खदड वाद्य वाजवायला. चला भेटू उद्या. हे बा, असं आहे. परत एकदा पाहून घ्या. धन्यवाद.